लतिका, नवरात्रोत्सवानिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे. तू जाऊन गावातल्या बायकांना आमंत्रण देऊन ये. अगं पण इतक्या घाईघाईत म्हणजे तुला एकटीला नाही करायला सांगते मी हे. तुझ्यासोबत सेविका देखील येतील आणि सगळे येतील असं बघ. हो जा. काय ग, काय झालं? तू सगळ्या बायकांना आमंत्रण देते आहेस हे चांगलंच आहे, पण बानूला देखील आमंत्रण द्यायचे आहे का? तुझं हे बोलण्याचं धाडस कसं झालं लतिका? म्हाळसा अगं शांत हो. पण मी असा विचार केला की ज्या बायका इथे येतील त्या विचारणारच. तू त्याची काळजी करू नकोस. त्यांना काय सांगायचं आणि काय नाही हे मला चांगलंच ठाऊक आहे. तू त्यात लक्ष नको घालूस. मी बघेन त्यावेळी काय करायचं ते. तसंच काही झालं तर तू शांत राहा म्हणजे झालं. मी येते. देवा, ह्या सगळ्यात मला नारद मुनींच्या वर्तनाचं काहीसं आश्चर्य वाटतं आहे. ते बाणाईचे गुरु आहेत, परंतु तरीही त्यांनी श्री म्हाळसा देवींना सगळं काही सांगितलं. पण प्रधानजी, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? ह्यात आश्चर्याची अशी गोष्ट आहे की नारद मुनींनी देवेंद्रांची भेट घेतली. प्रधानजी, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की नारद मुनी कळ लावत आहेत? ते ह्याच्यात तसा हस्तक्षेप करणार नाहीत हे मी जाणतो, परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की सत्याची जाणीव व्हावी ह्यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न सुरू आहेत, परंतु त्यात नारद मुनींनी कोणताही अयोग्य मार्ग निवडू नये. तुम्ही त्यांचे आराध्य आहात, तेव्हा तुम्हीच त्यांच्याशी बोलावं. ते मी बोलणारच आहे, परंतु त्यावेळी लक्ष्मी देवी तिथे नसतील असं बघीन. पण असं का? कारण लक्ष्मी देवी असल्या की नारद मुनी माते असं म्हणून त्यांना शरण जातात, आणि मग मी कितीही कठोर बोललो तरी लक्ष्मी देवी त्यांचीच बाजू घेतात. प्रधानजी, जशी तुम्हाला तुमच्या दायित्वाची जाणीव आहे तशीच ती लक्ष्मी देवींना देखील आहे. तुम्हा दोघांशिवाय ह्या गडावरील कार्य कशी पूर्ण झाली असती याची कल्पना देखील करवत नाही. म्हणजे मला तसं कळलं नाही ग. शक्तीचा उत्सव म्हणजे काय नेमकं? अगं, शक्तीचा उत्सव म्हणजे देवीचा उत्सव. हा ना, तू ऐकलं नव? महाराज म्हणलं का हात गडावर खंडेरा आहे ती. अगं, खंडेराय म्हणजेच महादेव, महादेव म्हणजे शिव. का शिव जिथं चित्त आहे ती तर शक्ती बी असणारच. वय राजा, पर खरंच या आख्यानामुळे ना लय नवं नवं काय काय कळायला लागलं आहे बघ. वय, हे खरं आहे बघ. अगं ये बानू, अगं तू का गप बसली आहेस? काय नाही र, विचार करते आहे. विचार? तो कसला? आज आख्यानामध्ये माळसाताई काय म्हणल्या ऐकलं नाहीस वय? अगं, त्या म्हणल्या का महाराजांनी जे समजा घडलं ते सगळं सांगितलं आहे. अगं, ते तर माझं गुरु आहे. ती मला असं वाटलं होतं का आज पातूर ते हे समजा मलाच सांगतात. म्हाळसाताईसनी बी हे समजा सांगत असतील असं वाटलं नव्हतं. बानू, अगं ते तुझं गुरु असलं तरी नारद मुनी आहे ती. आणि असं असताना म्हाळसा देवीनी त्यासनी काय बाई विचारलं तर ते काय खोटं बोलणार आहेत वय? आणि तू काय त्यासनी म्हाळसाताईसनी काय बी सांगू नका असं म्हणली असतीस वय? ए बान, एक इसरू नगस. अगं, ते तुझं गुरु आहे ती.
तुझं काय बाय वाईट व्हावं असा विचार ते कशापायी करतील ग. या लक्ष्मी देवी, आज गडावर हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचं ठरवलं आहे मी. हो, सारा गड सजवला आहे. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. प्रसन्न वाटतं आहे. आज तुमचं आमंत्रण मिळाल्यामुळे गावातल्या बायका गडावर यायला निघाल्या आहेत. नवरात्रोत्सवातच हा कार्यक्रम होतो आहे याचं मला बरं वाटतं आहे. आज अनेक दिवसांनी गडावर सोहळा होतो आहे असं वाटतं आहे. म्हाळसा, एक विचारू? मला ठाऊक आहे देवी तुम्ही मला काय विचारणार आहात ते, पण मी स्वतःहून बानूला आमंत्रण देणार नाही. हरतालिकेच्या पूजेसाठी तिने गावातल्या बायकांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि तिने तुम्हाला देखील निमंत्रण दिलं होतं. तिच्या आमंत्रणाचा मान ठेवून मी गेले देखील होते, पण तिने काय करावं हे मी नाही सांगणार. पण मी तिला स्वतःहून आमंत्रण देणार नाही. आता मला हे जे भोगावं लागतं आहे हे तिच्यामुळे भोगावं लागतं आहे, आणि हे मी कसं विसरू? ह्या अशा प्रसंगांमधूनच आपल्या मनातली तेढ कमी करायला हवी असं मला वाटतं. जे घडलं आहे ते स्वीकारण्यावाचून आता दुसरा कुठलाही मार्ग नाही. तुम्हाला काय सहन करावं लागलं आहे हे माझ्यापासून लपून राहिलेलं नाही. परंतु जे घडलं त्यात बानूचा देखील काही दोष नाही. ते घडणारच होतं. तुम्हाला जे योग्य वाटेल तेच तुम्ही करावं. परंतु मला केवळ इतकंच म्हणायचं आहे की आज या कार्यक्रमाला ज्या बायका येणार आहेत त्यांनी जर विचारलं की बानूला का बोलवलं नाही तर मला त्यांना जे सांगायचे आहे ते मी सांगेन. मला ठाऊक आहे की हे सारं तुम्ही जे सांगता आहात ते माझ्या चांगल्यासाठीच सांगता आहात, पण मनापासून तसं करावं असं मला नाही वाटत. तुम्ही शांत व्हा. काळजी करू नका. एक ना एक दिवस बानू आणि तुमच्यामधली ही तेढ कमी होईल आणि तुम्ही तिचा स्वीकार कराल याची मला खात्री आहे. मला नाही तसं वाटत, आणि तो दिवस कधी येईल हे मलाही ठाऊक नाही. म्हाळसा, गावातल्या बायका हळदी कुंकवासाठी गडावर आल्या आहेत. त्यांना आत घेऊन ये. नारायण नारायण. आपण या जेजुरीमध्ये आपली अशी अकस्मात भेट होईल असे वाटले नव्हते. नारायण नारायण. परंतु आपण मला जेजुरीतच भेटाल याची मला खात्री होती. आता आपल्याला भेटण्यासाठी मला स्वर्गलोकी जावे लागणार नाही असे मला वाटते. मुनिवर, आपण काहीसे रागावलेले दिसता. छे छे छे, मी रागावलेला नाही देवेंद्र. परंतु आता यापुढे आपण काय करणार आहात
हे जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे, हे मात्र नक्की. माझे ध्येय एकच आहे मुनिवर, आणि ते काय आहे हे आपण चांगलेच जाणता. पण मी पुढे काय करणार आहे याची उत्सुकता आपणास का? माझ्या कार्यात मला सहाय्य करण्याचा आपला मानस नाही ना? आपल्याला सहाय्य केले तर श्री म्हाळसा देवींच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. मागच्या वेळेस मी बानूला सहाय्य केले हे आपण त्यांना सांगितले. मग आता त्यांना घाबरण्याचे कारण काय? देवेंद्र, तुम्हाला हे जितके सहज सोपे वाटते तितके ते नाही. त्यांना हे सर्व सांगताना माझी काय अवस्था झाली होती ते आपल्याला नाही कळणार. परंतु हे सर्व मला माहित आहे हे मी त्यांना सांगितलं हे एका अर्थी बरंच झालं. हो, कारण त्यामुळे आपण त्यांना सहाय्य करता आहात असे त्यांना वाटले असेल. मुनिवर, मग मी आपल्याला असे सुचवेन की त्यांचा हा भ्रम असाच असू द्या आणि तुम्ही मला पुन्हा सहाय्य करा. तुम्ही आलात, मला खूप आनंद झाला. तुम्ही स्वतःहून आमंत्रण पाठवलं. तुमच्यामुळे गडावर देवीच्या उत्सवाला आम्हाला यायला मिळालं. हो, आणि म्हणूनच आज मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचे ठरवले आहे. खरं तर मागच्या वेळेला बाणाईच्या वाड्यावर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला तुम्ही आला होतात. तिथे तुमच्याशी बोलायचं होतं, पण राहून गेलं. त्यावेळी मला तिथे थांबावंसं नाही वाटलं. मला असं वाटतं की आपण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. यावेळी तुम्ही मला सहाय्य करावेच असे मी म्हणेन. आणि ते कसे? श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी देवी यांच्या मूळ रूपाबद्दल मी बानूला जे संकेत देणार आहे त्यामुळे स्वाभाविकच तिला अनेक प्रश्न पडणार आहेत. तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं आपण तिला द्यावीत असं मला वाटतं. नारायण नारायण. इंद्रदेवांना मी सहाय्य करतो आहे हे जर माझ्या आराध्यांना कळलं तर अनर्थ व्हायचा. मुनिवर, कसला विचार करत आहात? बानू माझी शिष्य आहे आणि तुम्ही तिचे पिता आहात. त्यामुळे तिला सत्य कळावे म्हणून आपण माझे सहाय्य मागणे हे अयोग्य नव्हे. परंतु याही वेळी मी आपले सहाय्य करू शकणार नाही. अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासूनी घट स्थापना करुणी हो, मूल मंत्र जप करुणी होते वृक्ष ठेवणी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो, द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी हो, सगळ्यांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो, कस्तुरी मळवट शेंदूर भरुणी हो, उदो कारे गरजती सकळच्या मुंडा मिळुनी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो, तृतीयेचे दिवशी मिळे शृंगार मांडला हो, मळवट पातळ चोळी कंठी हार मिक्ता फळा हो,
कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसेला हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णुतीचा आजा नग विचार करू जास्त. अरे देवांचा आशीर्वाद आहे माझ्यावर, मला कसलीच काळजी नाही. तर माळसाताईसनी हे समजलं आणि त्यासनी राग आला असेल कर. नवमीचे दिवशी 9 दिवसांचे पारणे हो सप्तशती जप हो महावने सर्वती करुणी हो षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले हवे करुणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णुतीचा हो दशमीचे दिवशी अंबा निघे सिंहोल्लंघनी हो सिंहारूढ दारुणी शस्त्रे अंबे का घेऊनी हो शुंभ निशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णुतीचा हो. मला एक कळालं आहे बघ, का मला खरं काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्या अगोदर मला विष्णू देवांबद्दल जाणून घ्यायला हवं. अंत्य कशा पायी? आता मला शंखाबद्दल कळलं, इंद्रदेवांनी मला समज सांगितलं. म्हणजे आता मला माझ्याबद्दल अगोदरचं काय बी जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं माझी विष्णू देवांसंग भेट व्हाया होई. बानू बाळ हे काय म्हणायचं? मी सांगतो